Download Horish Laddercar Academy app now. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे या YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सन 2025-26 मध्ये 8वी स्कॉलरशिप एनएमसी तयारी करत असाल तर पहिल्यांदा हरीश लातूरकर अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा। जर तुम्हाला मोफत यूट्यूबचे लेक्चर पाहिजे असतील तर आमचा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर विद्यार्थ्याचं नाव, शाळेचं नाव, तालुका, जिल्हा ही माहिती 7666322210 या नंबरवर पाठवा। ज्या विद्यार्थ्यांना आमचे झूमचे लाईव्ह क्लास जॉईन करायचे आहेत, लाईव्ह क्लास जॉईन करायचे त्या विद्यार्थ्यांनी हरीश लातूरकर अकॅडमी हे प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करा। तिथे गेल्यानंतर पेड कोर्स या प्रकारचा कोर्स दिसेल, त्यामध्ये एनएमएस 2025-26 किंवा 8वी स्कॉलरशिप 2025-26 हा कोर्स बाय करा। तुम्हाला आमचे लाईव्ह क्लास जॉईन करता येतील। ही ऑफर आहे, ही ऑफर 5 मे पर्यंतच ऑफर आहे, 2100 रुपयाची। ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया आमच्या क्लासचा निकाल। हे बघा, तुम्हाला इथं आमच्या क्लासचा निकाल पब्लिश होतोय। एनएमएस परीक्षेमध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्हक झालेले आहेत व 8वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 35 पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्हक होणार आहेत। चांगले मार्क त्या मुलांना मिळालेले आहेत। ठीक आहे, त्याच पद्धतीने आपल्या ॲपचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या ॲपमध्ये टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे। एनएमएस टेस्ट सिरीज घटकनीय आहे व 8वी शिष्यवृत्ती टेस्ट सिरीज घटकनीय आहे। अशा पद्धतीच्या दोन्ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे। तुम्ही डेमो या टेस्ट सिरीज जाऊन पाहू शकता। अशा पद्धतीच्या टेस्ट सिरीज आहेत, हे टेस्ट सिरीज तुम्हाला डेमो म्हणून सोडवण्यासाठी मिळू शकतात। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा क्लास रेकॉर्डिंग केलेला आहे। आमचा जो झूमचा लाईव्ह क्लास असतो तो लाईव्ह क्लास तुम्ही पाहत आहात। क्लास पूर्ण पहा, नोट्स वहीमध्ये लिहून घ्या। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि आमचे झूमचे लाईव्ह क्लास जॉईन करायचे असेल तर आताच आमचं हरीश लातूरकर अकॅडमी हे प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, चला पाहूया आजचा क्लास। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीनं हरीश लातूरकर अकॅडमीच्या या झूम क्लासच्या लाईव्ह मध्ये स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी हा क्लास युट्यूबला पाहत आहेत, ज्यांना मोफत क्लास पाहायचे आहेत, रेकॉर्डिंग क्लास पाहिजेत, त्यांनी वरील जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला दिसतो स्क्रीनवर 7676663210 या कॉन्टॅक्ट नंबरवर ही माहिती पाठवायची। स्क्रीनवर जी माहिती सांगितली ती माहिती पाठवायची। अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं आहे। ओके, आता जर तुम्हाला झूम क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही हा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरला मेसेज करा जर तुम्हाला झूम क्लास लाईव्ह झूम क्लास जॉईन करायचे असतील। ओके, चला व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांनी बेटा। हा, व्हिडिओ ऑन ठेवा बेटा सगळ्यांनी। ओके, आजचा घटक आहे संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे। विद्यार्थी मित्रांनो, हा घटक स्कॉलरशिप व एनएमएस परीक्षेला प्रत्येकी 4 गुणाला विचारला जातो। एनएमएस परीक्षेला या घटकावर किमान चार प्रश्न असतात, जास्त पण प्रश्न असू शकतात। आणि स्कॉलरशिपला कमीत कमी या घटकावर दोन प्रश्न म्हणजे 4 गुणांचे प्रश्न या घटकावर असतात। ओके, स्टेप बाय स्टेप आपण जाऊया। तुम्हाला एक रेकॉर्डिंग व्हिडिओ सुद्धा मी या घटकाचा देणार आहे। त्या रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये बेसिक्स मी समजावून सांगितलेलं आहे। आपण आजच्या या लाईव्ह सेशन मध्ये डायरेक्टली प्रश्नाकडे आपण जाणार आहोत। प्रश्न थ्रू आपण शिकून घेणार आहोत, एकदम बेसिक पासून शिकून घेणार आहोत। ओके, हा, तर बघा पहिला प्रश्न। आता पहिला प्रश्न म्हणजे कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक चौरस दिला जातो किंवा काय दिला जातो, चौरस दिला जातो आणि चौरसामध्ये काय दिले जाते तर संख्या दिल्या जातात। फॉर एक्झाम्पल मी चौरस काढतोय, हा चौरस आहे। ओके, हा चौरस दिला आहे बरं का। तर या चौरसामध्ये वेगवेगळ्या संख्या देतात तुम्हाला। ओके, तर चौरसातली संख्या पण मी लिहितो 112, 16, 36, 4, 7, 5, 28, क्वेश्चन मार्क,
आणि 56. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या चौरसाची जी संख्या आहे, या चौरसातल्या संख्या आहे, ती संख्या तुम्हाला शोधायची असते. कोणती वा प्रश्नचिन्ह जी आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी नेमकी कोणती संख्या येईल हे तुम्हाला शोधायचं असतं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, बेसिक सांगतो, बेसिक पासून प्रत्येक प्रकार मी घेणार आहे. ओके. बेसिक काय असतं रे? पहिलं बेसिक काय, त्या चौरसातल्या ज्या संख्या आहेत पहिल्यांदा क्रमाने लावून घ्यायच्या. काय घ्यायच्या? क्रमाने लावून घ्यायच्या. म्हणजे चौरसातली जी संख्या आहे त्याच्यामध्ये क्रम सुद्धा असतो कधी कधी. ठीक आहे. एकदम क्रमाने तुम्ही लावून घेऊ शकता. ओके. कसं लावून घेणार बघा. किंवा क्रमाने लावून घ्यायचे, पहिलं बेसिक आहे. दुसरी बेसिक आहे, या संख्यातील आडवी जी संख्या आहेत, आडव्याच्या 3 संख्या आहेत, त्या आडव्या 3 संख्यांची बेरीज सारखी असू शकते. आडव्या ज्या 3 संख्या आहेत, त्या आडव्या 3 संख्यांची बेरीज बेरीज ही सारखी असू शकते. ओके. पहिल्या या संख्यामध्ये क्रम असू शकतो. दुसरी शक्यता, यामध्ये आडव्या संख्यांची बेरीज ही सारखी असू शकते. तिसरी शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो, शिवतेज व्हाईट बोर्डवर लिहायचा प्रयत्न करू नको. तिसरी शक्यता आहे यामध्ये, जो उभ्या संख्या आहेत, उभे जे कॉलम आहेत, त्या उभ्या कॉलम मधल्या संख्यांची बेरीज ही सारखी असू शकते. ओके. ही शक्यता आहे. ओके. अजून काही शक्यता आहेत, ज्या शक्यता मी तुम्हाला शिकवत असताना सांगणार आहे. आता बारकाईने बघायचं, ऑब्झर्वेशन करायचं. ओके. बारकाईने जर ऑब्झर्वेशन केलं तर विद्यार्थी तुम्हाला असं लक्षात येईल, हा 7 आहे. 7 चोक 28. हे बघा, 7 गुणिले 4, 7 चोक 28. 7ची 4 पट तुम्हाला कोपऱ्यात लिहिलेली दिसते, इथल्या कोपऱ्यात दिसते का रे? दिसते का? इथं थोडा माझा एक अंक चुकला आहे, इथं इथं 35 आहे. हो नाही, रिप्लाय देत चला बेटा. ओके. हा. तर 7 चोक 28. हो हा. सर. त्यानंतर 7 5 35. 35 वरच्या कोपऱ्यावर आहे बेटा. आहे का? रिप्लाय देत चला. अरे हो बोला सर. ना पटपट. हो सर. हो सर. ओके. आता बघा, त्यानंतर 7 गुणिले 16 करा. 16 7 12 112. ओके. पार्ट 1 सुयश व्हिडिओ ऑन ठेवा बेटा. 16 7 12. हा. बरोबर आहे. म्हणजे काय केलं रे, तर या 7च्या पटीतल्या संख्या आहेत. मग 7ला कितीने पट केली, 7ची किती पट केली म्हणजे 56 उत्तर येईल, सांगा बरं. 8. 8. 8. 7 8 56. ओके. तर प्रश्नचिन्हाच्या जागी जो अंक येणार आहे, संख्या येणार आहे, तो काय येणार आहे? 8 येणार आहे. तो येते. प्रत्येक प्रकार आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. हम्म. समजतंय का सांगा मला. हो सर. दुसरा प्रश्न मी लगेच घेतोय, वेळ न दौडतो. तुम्ही लिहून घेत चला बरं का. तुम्ही पॅरलली लिहून घेत चला मी शिकवत असतानाच. तर लिहायला वेगळा वेळ जायला नकोय आपला. दुसरे चौरस काढतो मी. हा. आता बघा, इथं आहे 1 7 क्वेश्चन मार्क 16 29 2 4 22 11. तर बघायचंय तुम्हाला 3 बेसिक शक्यता मी सांगितलं. बेसिक शक्यता तुम्हाला सांगितल्यात. काय करायचं? पहिलं क्रम आहे का चेक करायचं. दुसरी शक्यता काय आहे? आडव्या संख्येची बेरीज सारखी आहे का बघायचं. तिसरी शक्यता काय आहे? उभ्या संख्येची बेरीज सारखी आहे का बघायचं. ओके. तिथं पहिल्यांदा पहिली शक्यता आपण पडताळून बघूया, क्रम आहे का बघूया, चेक करूया. ओके. बरोबर का नाही? पहिला तर कोणता सगळ्यात लहान अंक कोणता आहे रे सांगा याच्यामध्ये? अनमोल सांग बरं. सर्वात लहान संख्या कोणती आहे या चौरसामध्ये? अनम्यूट कर स्वतःला. माईक आहे तुझ्या लॅपटॉपला? आहे. हो हो सर. 1. एक आहे का नाही? एक नंतर कोणती आहे? 2 आहे. 2. सांग नंतर. 4. 4 नंतर. 7. नंतर 11. 11. 16. 16. 22. 29. आता यामध्ये काही क्रमसंख्या आपण हा घटक शिकलेलो आहोत. यामध्ये काही क्रम लागतो का आपण चेक करूया. 1 + 1 2. 2 + 2 4. 4 + 3 7. इथे 1 पाहिजे बरं का. 7 + 4 11. 11 + 5 16. 16 +
आता इथं 16 + 6 पाहिजे. ओके. 22. 22 + 7 29. आता काय केलं पाहिजे सांग बरं अनमोल. 29 + 8 29 + 8 केलं पाहिजे. 29 मध्ये 8 केलं तर किती येते सांग उत्तर आपलं. 37. प्रश्नचिन्हात जागी आपलं आन्सर काय असणार आहे. आपलं आन्सर असणार आहे 37. कळतंय एकदम बेसिक पासून आपण जातोय. हो. 100 समजतंय. हो सर. पुढच्या आपण सगळ्याकडे जाऊया. ओके. पुढचा प्रकार तिसरा प्रश्न डायरेक्ट स्क्रीनवर लगेच. हा सगळ्यात अवघड घटक आहे बरं का बुद्धिमत्तेमधला. म्हणजे जे विद्यार्थी आहेत जे स्कॉलरशिपची एक्झाम देतात युनिव्हर्सिटी एक्झाम देतात सगळे विद्यार्थी याच घटकाला अडतात परीक्षेमध्ये. हेच घटक सोडवायला परीक्षेमध्ये अवघड जातो मुलांना. ओके. चला. 17, 24, 19, 22 क्वेश्चन मार्क 18, 21, 16, 23. ओके. चला आता दुसरी शक्यता घेऊन सांगितले. आडवी बेरीज करून बघायची. उभी बेरीज करून बघायची. बघा बरं आडवी उभी बेरीज करून. प्रज्वलचा रिझल्ट आलाय. प्रज्वल सांग बरं. उभी आडवी यांची बेरीज केल्यावर 60 उत्तर येते. बरोबर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आडवी बेरीज करूया. आडवी बेरीज बघा मी त्याचं बेरीज बाजूलाच देतो इथं बघा. ओके. हा. 9 + 4 13. 13 + 7 20. 20ला हातच्याला 0. 0 लिहिले हातच्याला 2. 2 आणि 1 3. 3 आणि 2 5. 5 आणि 1 7. 60 बेरीज झाली आडवी. उभी बेरीज करून बघूया. 7 आणि 2 8. 8 आणि 1 9. 7 आणि 2 9. 9 आणि 1 10 0. हातच्याला 1. 1 आणि 1 2. 2 2 4. 4 आणि 2 7. 60 बेरीज झाली. आता ह्याची पण चेक करूया. 8 आणि 9. 9 आणि 8 17. 17 आणि 3 20ला 0. हातच्याला 2. ओके. 2 आणि 1 3. 3 आणि 1 4. 4 आणि 2 6. उभी आडवी बेरीज सारखी येते बघा. आडवी बेरीज करून बघूया. ही सुद्धा बेरीज काय येते 60 येते. ठीक आहे. मग मला सांगा 22 अधिक प्रश्नचिन्ह अधिक 18 यांची बेरीज काय आली पाहिजे 60 आली पाहिजे. 22 + 18 यांची बेरीज काय येते रे. 22 + 18 यांची बेरीज येते 40. 40 येते. मग किती मिळवायला लागेल प्रश्नचिन्ह जागी 20. 20 घ्यावे लागतील. म्हणजे आपली आडवी बेरीज काय येईल. आडवी किंवा उभी बेरीज 60 येते. त्यामुळं प्रश्नचिन्हाच्या जागचं जे उत्तर आहे ते 20 असणार आहे. एकदम बेसिक पासून जातोय आपण. एकदम बेसिक पासून घेतोय हा टॉपिक आपण. ओके. समजतं सगळ्यांना. हो सर. हो सर. हो सर. आज कमी विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. मी सकाळीच मेसेज टाकला होता सकाळी क्लास घेईन म्हणून. आणि आता दररोज लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. हे ड्रॉइंग लिहून घेतलं असेल तर मी क्लिअर करतो. पुढचा प्रश्न स्क्रीनवर घेतोय. उत्कर्ष कुचेकर व्हिडिओ ऑन ठेव बेटा. पार्थ ओम व्हिडिओ ऑन ठेवा. ओम व्हिडिओ ऑन ठेव बरं. काय होते बघू व्हिडिओ ऑन ठेवलं तर. ओम येरवळकर. ओम येरवळकर व्हिडिओ ऑन ठेव बरं. 23/2/7 5 क्वेश्चन मार्क 19 17 13 3. चला
हो राहतोय की व्हिडिओ ऑन. आता व्हिडिओ ऑन ठेवायचो मग बंद नाही ठेवायचा आता व्हिडिओ. छान रेजंड आले समृद्ध हा. तर ते संख्या आहेत. यस दिस इज अ प्राईम नंबर. हा या प्राईम नंबरचा काय करायचा चढता क्रम लावायचा. उत्कर्ष व्हिडिओ ऑन ठेव बेटा. उत्कर्ष कुचेकर एमजीडी बंद नाही करायचं व्हिडिओ. ओके हा बघा. या संख्या मी क्रमाने लावतोय. पहिल्या संख्या लहान 2, नंतर 3, नंतर 5, नंतर 7, नंतर नंतर आली प्रश्नचिन्हाची संख्या असेल, नंतर 13 हा नंतर नंतर 13, नंतर 17, नंतर 23. ओके ते हा प्रश्नचिन्ह इथं आलेला आहे. कोणती असणार संख्या सांगा इथं. 11 संख्या असणार क्रमवार मूळ संख्या. ओके ओके शर्वरी उगल मुगले समजतंय का. हो सर. क्रमवार मूळ संख्या काय याचा प्रकार आहे. क्रमवार मूळ संख्या. पुढचा प्रश्न घेऊया. एकदम बेसिक पासून घेतो सोपे सोपे प्रश्न येईल. ज्यावेळेस मी अवघड प्रश्न घेईल ना त्यावेळेस तुमची भंबेरी होईल बरं का. एकदम बेसिक पासून घेतोय म्हणून मी सोपे सोपे प्रश्न घेत जातो सुरुवातीला. पांडे हा पुढचा प्रश्न काय रे. नॉर्मल 35 आहे बरं का इथं. 35 आहे 35. मी डबल लिहू का. 35 नाही 83. चल पर्यायीचे तुम्हाला पर्याय पर्याय सांगतो मी. पर्याय या बरं पर्याय लिहितो मी सांगतो नाही लिहितो सुद्धा. पहिला पर्याय 28, दुसरा 16 यार. पहिला पर्याय 28, दुसरा 16, तिसरा 24, चौथा 72. चला सोडवा बरं. कोण सोडवतंय. 1 मिनिटाचा वेळ दिलाय तुम्हाला. टायमर नाही येईल जात लावायला. शर्वरी तुझं गाव कोणतं ग. दहिवडीच का. म्हणजे आम्ही सोकासनला राहतो. तो कसला होता का बरं. रेझाईन करायचं उत्तर येते खूप सोपं आहे बरं का हे. पहिला प्रश्न आपण कसा बघितला होता. पहिला प्रश्न कसं वापरत होतो बघा. पहिल्या प्रश्नासारखा विचार करा. पहिला प्रश्न आजचा आपला पहिला प्रश्न त्या पद्धतीने विचार करा. समृद्ध व्हिडिओ बंद ठेवलाय परत. छान शर्वरीचा रिझल्ट आलाय. हा शर्वरी सांग बरं. 24. 24. 24 इज करेक्ट आन्सर. आता बघा बाकीच्यांना मी सांगतो. पहिला प्रश्न कसं बघितला होता की दोन संख्येची पट ही त्या चौरसामध्ये होती. हा तसाच प्रश्न आहे. इकडे बघा बारकाईने मी टप्प्याटप्प्याने समजावून सांगतोय. लक्ष सगळ्यांनी इकडे द्या. ओके बघा 5 × 7. 5 × 7 = 35 आहे का रे इथं. 5 पण संख्या आहे 7 पण आहे. ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा आहे बघा 14 × 6. 34 की 84 आहे का रे. 14 पण संख्या चौरसात आहे. 6 संख्या पण चौरसात आहे. 84 पण संख्या चौरसात आहे. आता किती संख्या गेल्या. 6 गेली, 14 गेली, 35 गेली, 84 गेली. ओके हा आता अजून कोणती संख्या राहिली बघा. 8 × 3. 7 पण गेली. ओके
5 पण गेली. राहिली कोणती? 8 आणि 3 या दोनच संख्या राहिल्या. 8 आणि 3चा पट घ्यायचा आता राहिलेली संख्येचा फक्त. 8 गुणिले 3, 8 त्रिक 24. आपला आन्सर काय येणार आहे? आन्सर 20. चैतन्य समजतंय का? चैतन्य खाडे. हो सर. अश्विनी समजते ना? मुग्धा, दुसरा जो मुग्धा. आरुष व्हिडिओ का बंद आहे? आरुष साळुंके, व्हिडिओ बंदच करायचा नाही तर चालू केलं की. आरुष क्लासला जॉईन आहेस ना? हो सर, ते सर जरा ते सेटिंग मधून मोबाईल पडल्यामुळे कॅमेराचा प्रॉब्लेम झालाय, ते ऍप ओपन होत नाही. ओके. श्वेता गावडे शिकवले समजतंय? श्वेता गावडे, श्वेता गावडे, श्वेता गावडे, मी तुम्हालाच बोलतोय. ऍडमिट होऊन उत्तर द्या ना. चला, पुढला प्रश्न घेऊया. ओके, जास्त प्रश्न झाले पाहिजे आपले. पर्याय पण देतो मी. पहिला पर्याय 182. छान, पारचा रिझल्ट आलाय, गुड. पहिला पर्याय 182, दुसरा 168. सोपं उदाहरण आहे. 252, चौथा 336. 4 रिझल्ट आलेले आहेत ऑलरेडी. छान. प्रज्वलनं सांगितलंय, शर्वरीनं सांगितले. पार तू सांग बरं. तर 336. कसं रे, समजावून सांग थोडं आम्हाला प्रशिक्षण. सर, पहिली संख्या व शेवटची संख्या यांचा गुणाकाराची दुप्पट मधली संख्या येते. व्हेरी गुड. आता इथे बघा सर, लॉजिक कसं बनवायचं बघा. मी आधी आधी लिहून दाखवतो उदाहरण. 6 गुणिले 5. 6 5 किती येतं रे सांगा? 30. त्याची दुप्पट गेली तर त्याची दुप्पट 60 ही मध्यभागी आहे. समजतं सगळ्यांनी? लोअर हँड करा सगळ्यांनी. ओके. हा, त्यानंतर 8 गुणिले 7. आती 56. 56ची दुप्पट करा, 112 मध्यभागी आहे. ओके. त्याच पद्धतीनं 14 गुणिले 12. 12 चोक 48. 8 8 12 12 आणि 4 16. 168. बरोबर आहे का रे? त्याची काय करायची? हो सर. दुप्पट करायची. 16 1. बेसक 12 आणि 1 13 3. 1. बेक 2 1 3. 336. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. चैतन्य, व्हिडिओ का ऑफ आहे तुझा? चैतन्य खाडे. समजतं सगळ्यांना? आता आता हे जे लॉजिक आहे ना, आता ह्या लॉजिकला वेगळ्या स्वरूपात मांडतो. समजा समजा ही संख्या ए आहे, ही संख्या बी आहे, किंवा असं समजूया आपण. ही संख्या ए आहे, ही बी आहे, आणि ही मधली संख्या सी आहे. लक्ष द्या बरं का. मी लॉजिक सांगतो समजून. मी तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ मध्ये लॉजिक देणार आहे. ओके. हा, शर्वरी नाश्ता नंतर करायचा क्लास संपल्यानंतर. त्याच्यासाठी मी व्हिडिओ ऑन ठेवायला लावतो. हा, अजून काही भूक लागली नसेल सकाळ सकाळी. 8 8:30 वाजले तर. आता बघा, ए आहे, बी आहे, सी आहे. काय लॉजिक बनतं रे इथं? इथं लॉजिक बनतं A गुणिले B ची दुप्पट बरोबर सी. हे लॉजिक तयार होतं. ओके, कळतंय? काय लॉजिक तयार होतं? A गुणिले B यांची दुप्पट बरोबर सी. हे लॉजिक तयार होतं. लिहून ठेवा लॉजिक. तुमच्या प्रश्नाच्या बाजूला लिहून ठेवा. हा, आपण जरा पुढच्या मी इरेज करतो हे ड्रॉइंग सगळं.
पुढचा प्रश्नाकडे आपण जाऊया. चार आठ 12, 3 4 5, 3 4 5, 1 16. चला ह्या पर्याय देऊ का तुम्हाला? पर्याय देऊ. पहिला पर्याय 49, दुसरा पर्याय 30, तिसरा पर्याय 17, एक मिनिट, 17, चौथा पर्याय 4. चला रेज हँड करायला आन्सर येतो आणि 1 मिनिटाचा वेळ आहे सोडवायला, विचार करायला. छान. प्रज्वलचा रेज हँड आलेला आहे, आदिनाथचा आलाय. गुड. आदिनाथ आपण आधी सोडू द्या सगळ्यांना, थोडा थोडा विचार करायला वेळ देऊ सर्वांना. सोपा प्रश्न आहे बरं का, काय अवघड नाहीये. बारकाईनं बघा. संख्यांचे कोणते प्रकार आले? छान. मुग्धाला पण आले. छान. पार्थला पण आला. तर आदिनाथ सांग बरं उत्तर तू आता. 4 - 3 1 1 चा वर्ग, 8 - 4 4 चा वर्ग, गुड. 12 - 5 7 7 चा वर्ग. बघा रे. हा आता बघा, हा ए समजूया, याला बी समजूया आणि याला सी समजूया. ओके. लॉजिक काय लागते त्यामध्ये? ए वजा बी, ए वजा बी बरोबर जे शिल्लक राहतं ए वजा बी चा वर्ग, ए वजा बी चा वर्ग बरोबर सी, हे लॉजिक लागतं. ओके. ए वजा बी कंसाचा वर्ग वजा बरोबर सी, हे लॉजिक लागतं. बघा इकडे जसे त्या सगळ्यांचं लोअर हँड करा सगळ्यांनी. 4 - 3, 4 मधून 3 गेले की तर एक राहतं. या एकचा वर्ग केला, एकचा वर्ग केला तर उत्तर काय येतं? 1 येतं. आले एक इथं. हा समजतंय मी काय म्हणतो. रिप्लाय द्यायचं, पट 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 रिप्लाय द्यायचं. ओके. 8 - 4 काय राहतं? 4 राहतं. 4चा वर्ग 16. हे बघा 16 इथं खाली आले. आले का? ओके. त्याच पद्धतीनं कृष्णा 12 - 5. ओके. 12 - 5 किती? 7 7. 7 चा वर्ग 49. आपलं फायनल आन्सर काय असणार आहे? 49, 49. समजते मनस्वी? मनस्वी उशिरा जॉईन झाली. मॅसेज बघितला म्हणतो वाटतं सकाळी सकाळी. हो. लक्षात घ्या, आपली जी रेग्युलरची बॅच आहे, जी बॅच आपली 5 मे पासून चालू होतोय. 5 मे पासून आपण गणित विषय चालू करतोय. रेग्युलरच्या बॅचला 8वी स्कॉलरशिप गणित व एनएमएस गणित. 5 मे पासून 8वी स्कॉलरशिप व एनएमएस गणित चालू करतोय आपण. ओके. स्कॉलरशिप व एनएमएस गणित चालू करतोय 5 मे पासून. ती रेग्युलरची बॅच असणार आहे. तिचा टायमिंग सकाळी सकाळी असणार आहे 7ला. 7ला किंवा कोणाला काही अडचण असेल तर आपण 6:30ला पण चालू करू शकतो. ओके. आणि आपला उन्हाळी वर्ग, आपला हा जो उन्हाळी वर्ग चालू आहे, उन्हाळी वर्ग कंटिन्यू चालणार आहे 8 वाजता. ओके. 8 वाजता आपण कंटिन्यू उन्हाळी वर्ग आपला हा, सॉरी, 8 PM ला असणार आहे. ठीक आहे. जे महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी आहेत, ज्यांना रेग्युलर क्लास करायचा आहे, त्यांनी त्यांच्या आई वडिलांना कॉल करायला सांगायचं आहे. ओके. हा. आणि इतर विद्यार्थी, इतर शाळेचे जे विद्यार्थी आहेत, त्यांनी लवकरात लवकर ऍपमध्ये पेमेंट करून प्रवेश करून घ्यायचा आहे. परत सांगतोय, ज्यांना फक्त एनएमएस करायचंय, ज्यांना फक्त एनएमएसची बॅच करायचंय, ते फक्त एनएमएसची बॅच घ्या. एनएमएस 2025 ही बॅच घ्या. ज्यांना स्कॉलरशिप पण करायचं आहे,
स्कॉलरशिपची बॅच घ्या. ज्यांना दोन्ही करायचंय त्यांना एक्स्ट्रा 900 रुपये चार्जेस लागतील. आपली जी फी आहे 2100, त्यामध्ये एक्स्ट्रा 900 रुपये चार्जेस लागतील दोन्ही करायचं असेल तर. स्कॉलरशिप दोन्ही करायचं असेल तर. ओके. बरेच जण डेमो क्लासचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा आज जॉईन झालेले आहेत. कारण आपण कालचीच लिंक ठेवलेली आहे, उद्या लिंक बदलून जाईल. ओके. उद्यापासून दररोज लिंक नवीन येईल. हम्म. हा. एक मिनिट. घरी आहे सर. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. 5 7 24, 5 7 24, 3 4 14, 3 4 14, 4 9, 4 9 क्वेश्चन मार्क. सोडवा बरं, सोडवायला 1 मिनिट वेळ देतो. छान, चैतन्यचा रिझल्ट आलाय. दोन पर्याय निवडायचे बरं का या प्रश्नाला. पर्याय देतो मी, थांबा थोडं. 2 पर्याय निवडा. प्रश्न आहे हा, स्कॉलरशिपचा प्रश्न आहे. 2 पर्याय निवडा. पहिला पर्याय आहे 65, दुसरा पर्याय आहे 100, तिसरा पर्याय आहे 26, चौथा पर्याय आहे 119. शंभरात सांग बरं. तर 5 5 - 3 2चा वर्ग 4 येतोय. 7 - 4 3चा वर्ग 9 येतोय. तसंच 24 - 14 तर 10चा वर्ग 100 येतोय. बरं, एक पर्याय सांगितलाय त्यानं 100, तो आपण हे करूया. तर 5 - 3, ओके. 5 - 3 कंसाचा वर्ग. 5 - 3 2, 2चा वर्ग 4, 4 ही संख्या खाली येते. त्यानंतर 7 - 4 कंसाचा वर्ग. 7 मधून 4 गेले, 3 राहिले, 3चा वर्ग 9 येतो. 24 - 14 कंसाचा वर्ग 10 राहतात, 10चा वर्ग 100 येतोय. हा एक झाला. दुसरं उत्तर कोण सांगतंय? दुसरं उत्तर ज्याला येतं रेज हँड ठेवा, इतरांनी लोअर हँड करा जर दुसरं उत्तर येत असेल तर. हा. आरुष, सांग बरं दुसरं उत्तर. सर दुसरं उत्तर 26 येते सर. कसं? सर म्हणजे 5 + 7 केलं तर 12 येते. 12 × 2 = 24. व्हेरी तसं गुड. 3
4 7 आणि 7 दुने 14 तसं 9 4 13 13 गुणिले 2 24 म्हणून पर्याय ऑप्शन 2. ओके, लोअर हँड करा सगळ्यांनी. 5 अधिक 7 यांची बेरीज 12 येते. 12 दुनी 24. 3 अधिक 4 यांची बेरीज 7 येते. 7 दुनी 14. 4 अधिक 9 यांची बेरीज 13 येते. 13 दुनी 26. दोन आन्सर आहेत आपले, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. समजतंय? अरे समजतंय का? हो नाही की बोलत चला. हो सर. हो सर. गेल्या वर्षी त्याचा पटापट एक जण इनिशिएटिव्ह घ्यायचं रिप्लाय द्यायला. गेल्या वर्षी एक भूमिका यादव नावाची विद्यार्थी होती, ते इनिशिएटिव्ह घ्यायची, प्रत्येक वेळेस पटपट रिप्लाय द्यायचं तिच्याकडेच होतं सगळं. तसं कोणतं एक रिप्लाय द्यायचं, कोणतरी विचारा, उचला एक जण जबाबदारी. कसं आहे, कम्युनिकेशन झाल्याशिवाय मला पण समजत नाही, तुम्हाला पण समजत नाही. तुम्हाला समजतं का नाही हे मला कळायला पाहिजे ना. आता हा क्लास तुम्ही युट्यूबला पण पाहू शकता, पण युट्यूबला समजा एखादी गोष्ट समजली नाही, तुम्ही विचारू शकता का? तुम्ही विचारू शकत नाही. विनाकारण तुम्हाला जाहिराती बघाव्या लागतात. 3-3, 4-4 जाहिराती तुमच्यामध्ये येणार. हा, आणि त्या एका एका जाहिरातीवर 2 जाहिराती दाखवणार, स्किप पण जाहिराती करता येत नाही. ठीक आहे. तर तुम्हाला हे जे बेनिफिट आहे लाईव्हचं, ते लाईव्हचं बेनिफिट घ्या आणि कम्युनिकेट करत चला, संवाद साधत चला. एखादी गोष्ट समजली नाही किंवा तुम्हाला एखादं वेगळं उत्तर सांगायचं तर ते पण सांगत चला. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढचा प्रश्न आपण घेतोय. $49, 169, 9, 1 क्वेश्चन मार्क, 81, 121, 25, 225. चला सोडवा, सोपा आहे बघा आता प्रश्न. सोपा प्रश्न आहे हा. पर्याय देऊ का? तिसरा पर्याय 324, चौथा पर्याय 361. अरे सोपा प्रश्न आहे. क्रम बघा, क्रम लावा. सगळ्यांनी क्रम लावा, क्रम. अनमोल बेटा व्हिडिओ ऑन ठेव. अनमोल घरमाळकर, बंद नाही करायचं व्हिडिओ. क्रम लावा, क्रम. लहान संख्यापासून मोठी संख्या लिहित जावा, लगेच तुम्हाला उत्तर येतं बघा. क्रम लावा. तिघाच उत्तर आले. चॅट बॉक्स मध्ये उत्तर पाठवू नका, मी चॅट बॉक्स उघडून बघत नाही अनमोल. ठीक आहे. रेज हँड करायचं, रेज हँडचं ऑप्शन आहे का बघ तुझ्या इथं खाली, पार्टिसिपेंटच्या तिथं रेज हँड करायचं. ओके. आतापर्यंत ज्याने उत्तर सांगितलं नाही त्याला आपण संधी देऊया. हा, मनस्वी सांग बरं. दुसरा ऑप्शन. तिसरं ऑप्शन. दुसरा. दुसरं. ओके. हा बरोबर आहे. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ह्या संख्येतना क्रमात लावून घ्या, तुम्हाला लक्षात येईल. एक एक नंतर कोणती संख्या आहे? 1 नंतर 9 आहे. 9 नंतर 25 आहे. 25 नंतर 49 आहे. नंतर 81 आहे. नंतर 121 आहे. नंतर कोणती आहे सांगा? 169 आहे. नंतर 225 आहे. आता ह्या सगळ्या वर्ग संख्येत, तशा संख्येत या वर्ग संख्येत, हा 1चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग आहे, हा 7चा वर्ग आहे, हा 9चा वर्ग आहे, 11चा वर्ग आहे, हा 13चा वर्ग आहे, हा 15चा वर्ग आहे. पुढे काय आलं पाहिजे? 17चा वर्ग. 17चा वर्ग किती आहे? 219. येतं लक्षामध्ये? ठीक आहे, आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे.
पुढचा प्रश्न घेऊया. 729, 27, लोअर हँड करा. 512, 125, सर्वरी लोअर हँड करा. 8, 1, 42. सोपा प्रश्न आहे बघा हा पण. एकदम सोपा प्रश्न आहे. सोपा आहे. क्रम लावा, क्रम, संख्यांचा क्रम लावा, लगेच उत्तर येते बघा. संख्यांचा क्रम लावा. असेंडिंग ऑर्डर लावा संख्येची, लगेच उत्तर येऊन जातं. अश्विनी, असेंडिंग ऑर्डर लावा. वर्ग घन पाड पाहिजे त्यासाठी. सुयश, पर्याय सांगतो मी, पर्याय पण देतो. पहिला पर्याय आहे 255, दुसरा 256, तिसरा 210, चौथा 216. ओके, चला आतापर्यंत ज्यानं उत्तर दिलं त्याने सांग. कृष्णा सांग. हा, सर ते क्रमाने लावून घेतलं ना, सगळ्या घनसंख्या आहेत क्रमाने. व्हेरी गुड. 216. एक नंतर 8, 8 नंतर 27, नंतर 64. घनसंख्या आहेत बघा हे क्रमानं. 64 नंतर 125, नंतर 125 नंतरची घनसंख्या काय बघा. 1चा घन आहे, 2चा घन, 3चा घन, 4चा घन, 5चा घन, 6चा घन इथे दिसत नाही बघा. 6चा घन काय असणार पाहिजे. 7 आणि 216 हे तुमचं उत्तर पाहिजे. ओके, परत 7चा घन आहे इथं 343, 8चा घन आहे इथं 512, 9चा घन आहे इथं 725. ओके, समजते. चला 11व्या प्रश्नाकडे आपण जाऊया. घनसंख्येत क्रमाने घनसंख्येत 28, 3, 21, क्वेश्चन मार्क, 5, 10. पर्याय देऊ का. संख्येचा प्रकार आहे. हिंट तुम्ही, संख्येचा प्रकार आहे हा. हा संख्येचा प्रकार आहे. कोणत्या संख्येचा प्रकार आहे ते शोधा. सुरुवातीला शिकवलेला आहे. उराय वर्ग बॅच क्लास नंबर 3 मध्ये शिकवले बघा. क्लास नंबर 40 चालू आहे उन्हाळी वर्गाचा. 60 तास होणार आहेत. संख्येचा प्रकार आहे, संख्येचा प्रकार. हा शिवतेज व्हिडिओ ऑन करून सांग बरं. 55. बरोबर आहे. कोणता प्रकार आहे संख्येचा सांग. त्रिकोणी. व्हेरी गुड. बघा, त्रिकोणी संख्यांचा हा प्रकार आहे. त्रिकोणी संख्या आहेत किंवा त्रिकोणी संख्या जरी नाही लावलं तर क्रम सुद्धा निघतो बघा. आधी संख्या लावून घ्या क्रमानं. 1, नंतर संख्या 3, नंतरची 6, सॉरी नंतरची 5 आहे ना. संख्या क्रमानं लावून घेऊया. 1, 3,
5 6 10 21. ओके. एकवीस नंतर 28 नंतर हे झाला 45. आता बघा त्रिकोणी संख्या म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात समजू शकतो. त्रिकोणी संख्या आहे ट्रायंगल नंबर म्हणजे दोन कोणत्या क्रमवार संख्या घेतल्या त्या संख्येची जर नेमपट केली कोणत्याही दोन क्रमवार संख्येला नेमपटीनं भागलं तर जी उत्तर येतं ती त्रिकोणी संख्या असते. तर एक ही त्रिकोणी संख्या आहे. आता नंतर क्रमवार संख्या 2 व 3 घेतलो आरोही काही लिहू नको बोर्डवर. 2 आणि 3 घेतलं बेत्रिक 6 त्याची नेमपट केली. ओके. तर 3 ही काय येते त्रिकोणी संख्या येते. त्याच पद्धतीने 3 आणि 4 घेतलं 3 चोक 12 12ची नेमपट केली 6 त्रिकोणी संख्या येते. 5 कसं आलं मला कळणं आलं बरं का. 5 हे मध्ये यायला नको होतं. 5 ही त्रिकोणी संख्या नाहीये. ओके. इथं प्रिंटिंग मिस्टेक दिसते पुस्तकामध्ये बहुतेक. ठीक आहे. 6 त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर पुढची क्रमवार संख्या घेतली 4 गुणिले 5 4 पंचे 20 त्याची नेमपट केली 10 ही त्रिकोणी संख्या येते. त्यानंतर पुढची घेतली 5 गुणिले 6 5 सख 30 इथं 15 असेल विद्यार्थी मित्रांनो. इथं 15 घ्या 15 इथं 15 करा 15 इथं. ठीक आहे. दुरुस्ती करा इथं 5 नाही 15 आहे तिथं. पुस्तकात 5 छापलंय पण इथं 15 येते बघा. 5 सख 30 त्याची नेमपट करा 15 त्रिकोणी संख्या येते. ओके. त्यानंतर 6 गुणिले 7 6 7 42 त्याची नेमपट करा 21 त्रिकोणी संख्या येते. नंतर 7 8 56 7 8 56 केलं त्याची नेमपट करा. किती येतं सांगा. 56ची नेमपट 28 येते. ओके. त्यानंतर 8 9 72 त्याची नेमपट करा. ओके 36 येते. उत्तर आपलं काय येतं 36 येते का. पर्याय क्रमांक 3. हा त्रिकोणी संख्या तोंडपाठ पाहिजे. तुम्हाला सांगितलंय मी 1 ते 100 पर्यंतच्या 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या तोंडपाठ ठेवा. आपल्याला परीक्षेत ऐनवेळी आठवत नाहीत. तोंडपाठ ठेवायचे आहेत. ओके समजतंय. 11 प्रश्न आपले झालेले आहेत. तुम्हाला होमवर्क देऊ का सोडवायला रे घरी. हो सर. हो सर. तुम्हाला एक 10 प्रश्न होमवर्क देतो आम्ही फोटो टाकतो ग्रुपला. तो सोडवा वहीमध्ये. ओके. हा बेसिक प्रकार का समजले ते सगळे. हो सर. ओके. हा तर मग आजचा क्लास कसा वाटला प्रतिक्रिया कोण देते. जे नवीन विद्यार्थी आहेत ते प्रतिक्रिया देतील का. जे नवीन विद्यार्थी आहेत ते सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा. सगळ्यांचे व्हिडिओ मला ऍट अ टाइम दिसत आहेत. शर्वरी उगल मुगले आजचा क्लास कसा वाटला सांग बरं थोडं 2-3 वाक्य प्रतिक्रिया. अनम्यूट कर स्वतःला. आजचा क्लास मला खूप छान वाटला आणि हा. मला असले खूप अवघड जायचे ते आता सोपे जाणार आहे. बर. ओके. मग प्रवेश करून घ्या शर्वरी उगल मुगले लवकर. आपलं हरीश लातूर अकॅडमी ऍप डाउनलोड करून त्यामध्ये पेमेंट करून घ्या. इतर जे आहेत विद्यार्थी श्वेता गावडे बोलतच नाही. श्वेता गावडे ठीक आहे. अजून कोण प्रतिक्रिया देते रेज हँड करा. सोहम दळवी तुला कसा वाटला आजचा क्लास. सर खूप चांगलं वाटलं. तुझी शाळा कोणती सोहम. बीजीएस. बीजीएस हायस्कूल वाघोली का. हा. शाळेत तास सुरू झाले का तुमच्या सकाळी 8 ते 10. नाही नाही सर म्हणत होते होणार आहे. मग आज घेतलेत का नाही. मग आजपासून आहेत का नाही. माहित नाही अजून सांगितलं नाही. काल सांगितलं नाही का तुम्हाला. नाही. ओके. तर लवकर प्रवेश करून घ्या ऍपमध्ये आपल्या. ओके. प्रतिक्रिया कोणती आजच्या क्लासबद्दल. नवीन सगळं जमलं पाहिजे. समृद्ध देईल आज. हा सर मला आज कळले. बर. ओके. अनमोल आजचा क्लास कसा वाटला.
सर चांगलं वाटलं. जे काय काय अवघड प्रश्न येत नव्हते ते तुम्ही ट्रिक्स दिल्या. थँक्यू. आता आपली प्रतिक्रिया शेवटची म्हणजे मुग्धा दररोज द्यायची आता. हा. सर आजचा क्लास खूप छान होता. तुम्ही जे आम्हाला ते बॉक्सचे सर्वांचे सूत्र सांगितले ते पण खूप छान होते आणि ते तुम्ही एकदम छान पद्धतीने समजून सांगितले. त्याच्यामुळे आम्हाला ते खूप छान समजले. त्याच्यामुळे आता आम्हाला याच्यातले अवघड प्रश्न पण समजायला लागले, कारण हा घटक खूप अवघड आहे तसा. आणि हा घटक तुम्ही इतक्या छान पद्धतीने समजवला त्याच्यामुळे आम्हाला खूप छान समजला. आणि आता परीक्षेत हा आम्हाला जमेल याची खात्री पटली. आता बघा, आता ह्या उन्हाळी वर्गाच्या बॅचमध्ये हे शिकवलं, ज्यावेळेस रेग्युलरच्या बॅचमध्ये हे आगे शिकवेल त्यावेळेस वेगळे प्रश्न असणार आहेत आणि थोडे हार्ड लेवल हार्ड असणार आहे. उन्हाळी वर्गाची जी बॅच आहे ती आपण बहुतांश बॅच हे पुस्तक वापरले उन्हाळी वर्गाला. दिसतंय का पुस्तक? बहुतांश जी आपण शिकवली ती या पुस्तकातून शिकवलेलं आहे. आपण ज्यावेळेस वर्षभराची बॅच घेऊ त्यावेळेस नवनीत आणि मार्गदर्शिका आपण वापरणार आहोत वर्षभराच्या बॅचसाठी. ठीक आहे, त्यावेळेस प्रश्न वेगळे असतील, लेवल प्रश्नाचे वेगळी असेल, परीक्षेचे प्रश्न सुद्धा त्या रेग्युलरच्या बॅचमध्ये येतील. ठीक आहे. जे महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी आहेत त्यांनी आई वडिलांना फोन करायला सांगा. कारण कसं आहे, थोडं बोललं पाहिजे, कारण रेग्युलर येत नाहीत क्लासला, कधी येत आहेत कधी नाही, आता पुढे. हा, त्यामुळे फोन करायला सांगायचं फक्त मला. आणि जे इतर विद्यार्थी शाळेचे विद्यार्थ्यांनी लवकर आपल्या ऍपमध्ये प्रवेश करून घ्या. 5 मे पर्यंतच आहे डिस्काउंट, पुन्हा फी वाढणार आहे. ओके, आपण थांबूया. हा, उद्या परत भेटूया सकाळी 8 वाजता.